त्याच्यात पहिला शो आला मला. तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं, सुविधा नव्हत्या, काही नव्हतं. मला मिक्सिंग हा प्रकार पण माहीत नव्हता. माझ्याकडे लॅपटॉप नव्हता, पेन ड्राईव्ह पण नव्हता स्वतःचा. पण घरून खूप विरोध होता. खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. पण तरी पण लपून जा, हे करते. मी लहान असताना पण घरात खेळण्याच्या गाड्या बनवायचो डीजेच्या. मी कुठे क्लास वगैरे केले नाही किंवा मला कोणीही शिकवलं नाही. पण असंच कुठं पण शोला गेलं, तिथं प्लेयर असेल, डेअरिंग केली मी. त्या फॅन्स क्लब माझे खोललेत इंस्टाग्रामवरती. जेव्हापासून कमवतो तेव्हापासून मी काही करून पैसे घेत नाही. कॉलेज असो, माझे हाऊसमौज असो, गाडी वगैरे सगळं मी स्वतःच्या पैशाने घेतलेलं आहे. 7 ते 8 तास व्हर्च्युअल डी जे नावाचं सॉफ्टवेअर आहे, त्यावरती प्रॅक्टिस करायचो. कंटिन्यू 10 तास शो चालायचे भर उन्हात. मी प्लेइंग करायचो, मला लोक हाताने वडापाव भरवायचे. नमस्कार, मी ऋतिक जाधव. तुम्ही सर्व लोक मला DJ HRK नावाने ओळखत असाल. आज मी तुम्हाला माझा म्हणजे DJ ह्या क्षेत्रात सुरू झालेला प्रवास सांगतो. मी 10वीला होतो, म्हणजे 2014 साली 10वीचे पेपर झाले आणि आयुष्यात पहिला शो आला मला. तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं, सुविधा नव्हत्या, काही नव्हतं. मला मिक्सिंग हा प्रकार पण माहीत नव्हता. माझ्याकडे लॅपटॉप नव्हता, पेन ड्राईव्ह पण नव्हता स्वतःचा. मी कार्ड रीडर घेतलं, माझं मोबाईलमधलं मेमरी कार्ड, त्यात गाणे कॉपी केले. आमच्या शेजारी एक काकू होत्या, त्यांचा लॅपटॉप घेतला. आयुष्यात पहिला शो केला. त्यावेळेस काय एवढा रेट वगैरे भेटत नव्हता, 1,000 रुपये भेटायचे. पण माझा पहिला शो जो झाला, त्या शोचे मला 1,000 रुपये आणि प्लस वरती म्हणजे लोक जे पैसे असे ओवाळणी वगैरे देतात आपण म्हणतो, ती जवळपास 3,500 रुपये भेटली. म्हणजे पहिला शो इतका मेमोरेबल राहिला माझा की मग त्यानंतर इंटरेस्ट वाढत गेला. नंतर मग काही कपडे ते हळूहळू कळत गेलं. जवळपास आज मी MBAला आहे, फर्स्ट इयरला. 6 वर्ष झाले मला. मी जवळपास 3 वर्ष लॅपटॉपवरती प्लेइंग करत होतो. 3 वर्षानंतर मग कळलं, पुण्यात वगैरे गणपतीचे शो असायचे. तेव्हा गणपतीत समजा पुण्यात गेलं तर तिथं जर दिसलं का हा DJ आणि हा लॅपटॉपवर वाजवते, तर त्याच्याकडे एवढं काही लक्ष देत नव्हते लोक. तर मग म्हटलं आपण आता मार्केटमध्ये नाही का अपडेट व्हायला पाहिजे. तर मग हळूहळू प्लेयर शिकत गेलो. यूट्यूबवरती व्हिडिओज बघितल्या, हे केलं ते केलं. आज परफेक्ट झालो मी प्लेयरवरती. आत्ता कोणताही जरी प्लेयर दिला मला तरी मी त्यावरती एकदम बीट टू बीट वाजू शकतो किंवा कुठं पण जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. मी जवळपास अर्धा महाराष्ट्र म्हटलं तरी चालेल, मी एवढ्या ठिकाणी शो केले. यामध्ये म्हणजे मला आवड अशी निर्माण झाली. मी लहान होतो, म्हणजे जवळपास 9वीलाच असेल. आमचे मित्र होते काही, म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे. ते तेव्हा जायचे प्लेइंगला. त्यांचं बघून बघून म्हटले चांगलं आहे नाही का, मुलं स्वतःच्या पायावरती उभी राहत आहे, काहीतरी करतायत. तर मग मी 1-2 शोला गेलो, पण घरून खूप विरोध होता, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. पण तरी पण लपून जा, हे कर ते कर, असं इंटरेस्ट वाढत गेला. नंतर खूप मी लहान असताना पण घरात खेळण्याच्या गाड्या बनवायचो DJच्या. म्हणजे इतकी आवड होती पहिल्यापासूनच. पण करिअरकडे पण लक्ष द्यायचं आणि हे पण करायचं, त्यामुळे शिक्षण काही मी सोडलं नाही. आणि मग हळूहळू नाव करत गेलो. आत्ता मी चांगलं साऊंड वाजवतो, मोठा साऊंड वाजवतो. मला आत्ता होळी होती आपल्या 2021मध्ये हैदराबादला, तिथला इव्हेंट होता. पण लॉकडाऊनमुळे कॅन्सल झाला तो. असे बरेचसे शो गेले माझे लॉकडाऊनमुळे. पण काय नाही, लॉकडाऊन आपल्या चांगल्यासाठीच आहे. त्यामुळे आत्ता नाही, लेट पण थेट करू आपण. आणि जे पण असे नवीन मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, ज्यांना ह्या फील्डमध्ये आवड आहे, त्यांना जर याच्यात यायचं असेल किंवा जर खरंच मनापासून इंटरेस्ट असेल, म्हणजे असं टाईमपास म्हणून नाही बरं का, खरंच जर मनापासून इंटरेस्ट असेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी क्लास करा. माझे पण बरेचसे मित्र आहेत, मला कॉन्टॅक्ट करा, मी तुमचं काम करून देईल. फक्त कोणतीही गोष्ट करा, फक्त तिचा शेवट करा, एवढंच माझं सांगणं आहे. कारण काय होतं, बऱ्याच ठिकाणी असंच होतं. असं माझं पण आता तेच झालेलं आहे, शिक्षण करावे की हे करावं. पण कसं असतं, हे जे क्षेत्र आहे हे ठराविक वयापर्यंतच आहे मर्यादित. म्हणजे जेव्हा तुमचं समजा वय वाढत गेलं ना, तर
तुमची जी जनता आहे, जी तुमच्यावरती प्रेम करते किंवा तुमचे जे फॅन असतात त्यांच्यामध्ये आकर्षण कमी होतं. त्यामुळे याची पण आपल्याला काळजी घ्यावी लागते. पण हां, जर तुमच्या मनात आहे तर तुम्ही 100% त्याचा शेवट करू शकता. आणि मी जेव्हा म्हणजे मला जेव्हा वाटलं की मार्केटमध्ये अपडेट व्हावं, मी लॅपटॉपवरची प्लेइंग सोडली आणि नुकताच प्लेयर शिकतच होतो मी. म्हणजे मी कुठे क्लास वगैरे केले नाही किंवा मला कोणीही शिकवलं नाही. पण असंच कुठं पण शोला गेलं तिथं प्लेयर असेल, डेअरिंग केली मी. तर बरेचसे लोक मला इंस्टाग्रामवरती मेसेज करायचे, म्हणजे खूप चांगलं वाटायचं. तेव्हा तर काय माझे जवळपास 2,500-1,000 फॉलोअर होते. आत्ता तुम्ही माझं इंस्टाग्राम चेक करा, त्याचे जवळपास 59,000 फॉलोअर आहेत. आणि यूट्यूब चॅनल आहे, त्याचे पण 21,000 फॉलोअर आहेत, सबस्क्रायबर आहेत. तर म्हणजे मला इतक्या ठिकाणी म्हणजे UP, बिहार, आंध्र प्रदेश, हैदराबाद, म्हणजे कर्नाटक म्हणा, परत तेलंगणा, म्हणजे बऱ्याच ठिकाणी इतके मेसेज येतात ना, इतके म्हणजे लोक इतकं जीव लावतात. म्हणजे फॅन्स क्लब माझे खोललेत इंस्टाग्रामवरती. म्हणजे असे मेसेज येतात की तू खरंच आमचं रोल मॉडेल आहे वगैरे वगैरे. आत्ता मला 4-5 दिवसांपूर्वी सोलापूरवरून एका मुलाचा फोन आला होता. म्हणजे त्याचा भाऊ DJ आहे सोलापूरचाच. तर त्याचा कॉल आला होता. म्हणला का मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. म्हटलं धन्यवाद. म्हणले आता रमजानचा महिना चालू आहे, मी नक्की अल्लाला दुआ करेल की तुम्ही अजून खूप मोठे व्हावं. म्हणजे असं खूप चांगलं वाटलं. म्हणजे लोक तुमच्यात जर कला असेल ना, लोक तुमचा जात धर्म वगैरे काही बघत नाही. तुमच्या बॅकग्राऊंडशी पण लोकांना काही घेणं नसतं. फक्त तू आपल्या कामाशी एकनिष्ठ राहा, फळ 100% भेटेल. तर मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मी सांगितलं होतं की रेट एवढा काय नव्हता, 1,000 रुपये भेटायचे पर शोचे. आणि आज जवळपास 6 वर्ष गेले. आज जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त रेट मीच घेतो आहे प्लेइंगचा. तुम्ही कोणाला पण विचारा. आत्ता इथं लोकलला जर शो असेल तर मी 3,500 रुपये घेतो. आणि बाहेर जर असतील गणपती म्हणा काय, तर ते आपल्या रूटनुसार किंवा लोकेशन जसं असतं 15,000, 20,000, 25,000 काय असेल ते. आणि पैसे कमवायची जशी सवय लागली तेव्हापासून घरून काही पैसे वगैरे घेतले नाही मी. वडील PWDच होते, आता रिटायर झालेत. म्हणजे घरचं एवढं पण काय वाईट नाही. पण घरून जेव्हापासून कमवतो तेव्हापासून मी काही घरून पैसे घेत नाही. कॉलेज असो, माझे हाऊसमौज असो, गाडी वगैरे सगळं मी स्वतःच्या पैशाने घेतलेलं आहे. मी जेव्हा लॅपटॉपवरती वाजवायचो तेव्हा मी जवळपास 2 वर्ष लॅपटॉपवरती प्लेइंग केली. पण 2 वर्ष मला काही मिक्सिंग हा प्रकारच येत नव्हता. नंतर माझा एक मित्र होता घोडेगावचा, तुषार म्हणून, त्याने मला खूप सहकार्य केलं. म्हणजे मिक्सिंग वगैरे काय, मी घरी जवळपास 7 ते 8 तास व्हर्च्युअल DJ नावाचं सॉफ्टवेअर आहे त्यावरती प्रॅक्टिस करायचो. कोणतं गाणे, गाण्याची की कशी, BPM सर्व अभ्यास केला सर्व. आणि मग हळूहळू कळत गेलं. त्या गोष्टीमुळे मला प्लेयर शिकायला एवढा काही प्रॉब्लेम आला नाही. त्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. आणि मी जवळपास भीम जयंती असेल, गणपती असेल, शिवजयंती, बऱ्याच ठिकाणी मी सोलापूरला 2 वर्ष भीम जयंती प्ले केलेली आहे. तिथे जवळपास कंटिन्यू 10 तास शो चालायचे भर उन्हात. दुपारी 2 वाजता जर चालू केलं तर रात्री 12 वाजता ते शो बंद व्हायचे. पण एवढं असताना पण कधीच असं बोर झालं नाही, कारण पब्लिक इतकं चांगलं होतं, इतकं जीव लावायचे लोक. म्हणजे मी प्लेइंग करायचं, मला लोक हाताने वडापाव भरवायचे. म्हणजे इतकं इतकं प्रेम होतं लोकांचं. आणि आता बरंच म्हणजे रोड शोच्या फील्डमध्ये मी बरेचसे शो केले. मी जवळपास 200 ते 250 DJ वाजवलेत आत्तापर्यंत. एकच खंत आहे आयुष्यात, इंडोअरमध्ये प्ले करायचे आपल्याला. क्लब्स असेल किंवा काय प्रायव्हेट फंक्शन असतील ते पण 100% नक्कीच प्ले करणार. आत्ता होळी होती पण लॉकडाऊनमुळे ते जरा कॅन्सल झालं. ठीक आहे, आत्ता नाही, पुढच्या वर्षी. फक्त कोरोनाची परिस्थिती सावरली की आपण 100% यात पण ट्राय करू. इंस्टाग्रामवरती पण बरेचसे लोक म्हणजे नवीन नवीन व्हिडिओची वाट बघतायत. पण लॉकडाऊन असल्यामुळे सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे. पण आपण नक्कीच सर्वांना मी एवढंच हात जोडून सांगतो की घरी राहा, सुरक्षित राहा, कृपा करून कुठेच बाहेर फिरू नका. त्रास आम्हाला पण खूप होतो आहे, कारण आम्हाला कधीच घरी बसायची सवय नव्हती. आपण सर्वात आधी कोरोनाला मात देऊ आणि मग 100% आपण जे काय आहे ते पहिल्यापासून सुरळीत चालू करू. आणि तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून माझी व्हिडिओ बघितली त्याबद्दल धन्यवाद.